नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक PDCS मार्फत जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या माध्यमातून 2025-26च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे। या हंगामात घेतलेल्या कर्जाची वेळेत म्हणजेच 31 मार्च 2026 पूर्वी परतफेड करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुर्गाडे यांनी केलेले आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बाब आहे, जेणेकरून त्यांना उत्पादनामध्ये अजून क्षमता वाढेल। जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने PDCC बँकेस खरीप हंगामासाठी सुमारे 2026 कोटी रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले होते। मात्र बँकेने हे उद्दिष्ट ओलांडत तब्बल 2490 कोटी रुपयांचे म्हणजे 120% कर्ज वाटप पूर्ण केले आहे। राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकेच्या तुलनेत PDCC बँक नेहमीच पीक कर्ज वाटप अग्रेसर राहिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही हवालदिल नसेल तर दिलासादायक बातमी ठरलेली आहे, कारण की शेतकऱ्यांसाठी आता मोजकेच 3-4 दिवसच शेत राहिलेले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी ही बाब महत्त्वाची आणि लक्षपूर्वक ऐकावी। शेतकऱ्यांच्या कष्टावर समाजाची अर्थव्यवस्था उभी आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। या पार्श्वभूमीवर 2025-26 हंगामातील पीक कर्जाची 31 मार्च 2026 परतफेड करणे अत्यंत आवश्यक आहे। वेळेत कर्जफेड केल्यास शेतकऱ्यांचा केंद्र व राज्य सरकारच्या योजनेनुसार किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत 0% व्याजदरांचा लाभ मिळणार आहे। तसेच राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 अंतर्गत जाहीर प्रोत्साहनपर योजनेत 50,000 रुपयांपर्यंत लाभ मिळण्याचेही पात्र होत आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी कर्जाची परतफेड करून उपलब्ध सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे। सर्व शाखा 31 मार्च पर्यंत खुल्या ठेवणार। जिल्हा बँकेचे सर्व 294 शाखांमध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे। त्यामुळे सायंकाळी 5 वाजेपर्यंत शेतकरी आपले कर्ज भरणा कोणत्याही शाखेद्वारे करू शकतात। शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी दिनांक 31 मार्च पर्यंत सर्व जिल्हा बँकेच्या शाखा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, प्राध्यापक दुर्गाडे यांनी सांगितलेले आहे। त्यामुळे लवकरात लवकर ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करा। धन्यवाद।